तर बघा, आज तुम्हाला मंडळी मी कारल्याचे काप कुरकुरीत बनवून दाखवणार आहे. तोंडाला जर चव नसेल ना तर हे असं बनवून खायचं. खूप कारले छान लागतात. हे तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावता, जेवायला बसलं की तोंडी लावायला घेऊ शकता आणि इतके कुरकुरीत होतात ना हे मस्त. हे बघा, तुम्ही बघू शकता. तर चला, वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब नसेल केलेलं तर प्लीज सबस्क्राईब करा. असे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा, इथे अर्धा किलो कारले आहेत. आता हे कारले आधी कट करून घेते. हे कारले काल आणले होते, मी फ्रीजमध्ये ठेवले होते. याच्यातलं अगोदर सगळं बी आहे ना, हे असं केलं की पटकन निघून जातं. हे बघा, हे सगळं काढून घेतलंय. याला आता असे गोल गोल काप करून घेऊ याचे. तर हे जास्त पातळ पण नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही करायचे, मीडियम साईजचे करायचे. अर्धा किलो आहेत बघा हे कारले. तर बघा, हे सर्व अशा साईजचे कट करून घेते आता. हे बघा, बघू शकता तुम्ही, जास्त जाड नाहीत किंवा जास्त पातळ पण नाहीत. हे बघा, एकदम कवळं जर कारलं असेल ना, त्याच्या आतलं बी नाही काढलं तरी पण चालतं. आता हे याच्यात बी एकदम खूप कमी प्रमाणात होतं म्हणून मी याच्यातलं बी नाही काढलेलं. हे असंच कट करून घेतले. तर बघा, इथं सगळे कारले मी कापून घेतलेत. असे गोल 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 छान चकत्या करून घेतल्यात त्याच्या. आता याच्यात फक्त मी मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकून याला 15 मिनटं झाकून ठेवणार आहे. म्हणजे याला पाणी सुटतं. ते पाणी सुटलेलं आपण काढून टाकू. जसं त्याच्यावर एक झाकण ठेवते आणि याला 15 मिनटं मुरत ठेवते. तर बघा, झालेत 15 मिनटं आणि मीठ लावल्यामुळे याला पाणी पण छान सुटलं आहे. ते पाणी आधी पिळून घेते, निघल तेवढं. जे सर्व कडूपणा आहे ना तो निघून जातो. हे बघा, सगळं पाणी निघतं आणि याला नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेते. हे बघा, एवढं पाणी निघालंय. एवढं पाणी निघालं कडू. आता त्याच्यात नॉर्मल पाणी टाकून त्याला धुवून घेते. आता हे सर्व पाणी काढून चाळणी त्याला नितळायला ठेवते. हे बघा, एका चाळणीत असं ठेवायचं. हे सर्व पाणी नितळून जातं. तर चांगलं फॅन खाली ठेवलं होतं बघा, तर पाणी सगळं सुकलं आहे याचं. आता याच्यावर थोडीशी हळद टाकते, मिरची पावडर टाकली थोडी, अर्धा चमचाच टाकली, जास्त नाही टाकली.
चाट मसाला 1 चमचा चाट मसाला टाकला आहे आणि 1 चमचा आमचूर पावडर आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं थोडंसं, कारण आधी मीठ टाकलेलं होतं पण धुवून घेतलं आहे स्वच्छ 2 पाण्याने. थोडंसं मीठ घातलं आहे. आणि मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही बेसन पीठ, कॉर्नफ्लॉवर काही वापरू शकता. जसं जसं लागेल तसं तसं थोडं थोडं टाकायचं आहे. मी 3 चमचे टाकले आहे आधी. बघू लागलं तर परत टाकणार, नाही लागलं तर नाही टाकणार. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. खालीवर करायचं असे खालचं पीठ. हे बघा 3 चमचे टाकलं होतं ना पीठ, मस्त बरोबर सर्व पीठ लागलं आहे. हे बघा आता तेल पण तापायला ठेवलं आहे. मी तेल तापायला ठेवलं आहे बघा. आता एक टाकून बघते. तापलं आहे बघा तेल. असे थोडे थोडे करून गॅस कमी करून घ्यायचा थोडासा टाकताना. ह्याला 2 मिनटं थांबायचं, लगेच नाही फिरवायचं. गॅस थोडा आता मोठा केला आहे, मीडियम आहे गॅस. हे बघा छान खरपूस झालेत. आता हे काढून घेते. तेल मी याच्यासाठी जास्त टाकलं नाही की मग त्या तेलाचा सगळा कलर चेंज होतो ना, म्हणून थोडंच तेल टाकले. जास्त जर तेल टाकलं तर पटकन सगळे एकदम होतील. तेल नंतर वेस्ट होतं. चाळणीत काढून घ्यायचे असे. तर हे राहिलेले सगळे असे टाकून देते. तर बघा अशा प्रकारे सगळे तळून घेतलेत मी आता. एवढे कुरकुरीत होतात ना मस्त हे काप. तर बघा हे आवाज बघू शकता तुम्ही, एकदम कुरकुरीत झालेत. त्याला अजून थोडी चव येण्यासाठी याच्यावर पेरी पेरी मसाला टाकणार आहे थोडासा. त्याला चांगलं गरम आहे नाही कोमट, तोपर्यंत त्याला खालीवर करून घ्यायचं असं. तर बघा एकदम कुरकुरीत मस्त झालेत हे बघा. जर तुम्हाला ही थोडी जरी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.